नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने काढलेल्या 13 मार्च 2026च्या महत्त्वाच्या GRबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या शासन निर्णयामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे RKVY अंतर्गत कृषी वानिकी म्हणजे ॲग्रो फॉरेस्ट्री या उपघटकासाठी निधी वितरित करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर या योजनेतून राज्यात हायटेक रोपवाटिका उभारण्यासाठी 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा GR नेमका कशासाठी आहे, कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार, किती निधी मंजूर झाला, सरकारने कोणत्या अटी ठेवल्या आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे RKVY अंतर्गत कृषी वानिकी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना झाडे लागवड करण्यास प्रोत्साहन देणे, पर्यावरण संरक्षण करणे, शेतकऱ्यांचे अतिरिक्त उत्पन्न वाढवणे. सन 2025-26 आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी 17.80 कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा मंजूर करण्यात आला होता. तर पहिला आणि दुसरा हप्ता तर केंद्र सरकारने या योजनेसाठी 4.17 कोटी रुपयांचा पहिला हप्ता म्हणजे मदर सँक्शन मंजूर केला होता. मात्र दुसऱ्या हप्त्याचा निधी अजून खर्च झाला नव्हता, म्हणून शासनाने उर्वरित 2.5 कोटी रुपयांचा निधी रोपवाटिका उभारण्यासाठी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर किती निधी मंजूर झाला? तर या शासन निर्णयानुसार एकूण निधी 2.50 कोटी रुपये, यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा 60% आणि राज्य सरकारचा हिस्सा 40% असा निधी देण्यात आला आहे. तर कुठे उभारल्या जाणार हायटेक रोपवाटिका? तर या निधीमधून 5 हायटेक रोपवाटिका उभारल्या जाणार आहेत. प्रत्येक रोपवाटिकेसाठी खर्च रुपये 50 लाख. तर जिल्हे पाहूया. नंबर 1 नागपूरमध्ये भंडारा रेंगडाव. नंबर 2 पुणेमध्ये सांगली कुपवाड. नंबर 3 अमरावतीमध्ये पिंपळखुटा. नंबर 4 छत्रपती संभाजीनगरमध्ये लातूर वापरेगाव. आणि नंबर 5 ठाणेमध्ये भराड. प्रत्येक ठिकाणी 50 लाख रुपये खर्च करून रोपवाटिका तयार केल्या जाणार आहेत. तर निधी कोणत्या घटकांमध्ये वाटप? तर हा निधी 3 घटकांमध्ये वाटप करण्यात आला आहे. नंबर 1 सर्वसाधारण घटक रुपये 201.33 लाख. नंबर 2 आदिवासी घटक म्हणजे TCS रुपये 20.95 लाख. आणि नंबर 3 अनुसूचित जाती विशेष घटक म्हणजे SCCS रुपये 27.72 लाख. असा एकूण निधी रुपये 250 लाख म्हणजे 2.5 कोटी रुपये. तर शासनाच्या अटी पाहूया. तर ही योजना राबवताना काही महत्त्वाच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योजना राबवावी. खर्चाचे सर्व लेखे व्यवस्थित ठेवावेत. प्रत्येक महिन्याला प्रगती अहवाल द्यावा. PFMS प्रणालीद्वारेच निधी वितरित केला जाईल. मंजूर कार्यक्रमापेक्षा जास्त खर्च करता येणार नाही. तर या योजनेचा फायदा काय? तर या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात रोपे उपलब्ध होतील. शेतकऱ्यांना झाड लागवड सोपी होईल. पर्यावरण संरक्षणाला मदत होईल आणि शेतकऱ्यांना भविष्यात लाकूड व फळझाडांमधून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. तर मित्रांनो, 13 मार्च 2026च्या या शासन निर्णयानुसार राज्यात 5 हायटेक रोपवाटिका उभारण्यासाठी 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे कृषी वानिकीला मोठा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.